नमस्कार. युक्तिवादच्या सर्व श्रोत्यांचं मी डॉक्टर आनंद बेहरे पुण्यावरून स्वागत करतो. आजचा विषय घेतलाय अंत्योदय या शीर्षकाखाली. आपण म्हणजे मी तरी जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा माझा विषय शीर्षक हे अंत्योदयच असेल. अंत्योदय म्हणजे शेवटचा माणूस, कारण मी शेवटच्या माणसात बसून काम करतो म्हणून शीर्षक तसं आहे. आजचा विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. आपण बघितलं असेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे पडघम महाराष्ट्रात वाजायला लागलेत आणि भाजपपासनं सर्व पक्ष यांनी कमरेचं काढलंय आणि डोक्याला बांधलंय. गेले 3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बॉडीजमध्ये प्रशासक आहे. प्रशासन सर्व कारभार बघतोय. आता विरोधकांची बाजू सांगितली तर विरोधक लोकसभेला जिंकले, ज्या मतदार याद्यांचा आधार घेऊन जे विरोधक लोकसभेला जिंकले त्याच मतदार याद्यांवर विधानसभेला ते हारले आणि आता ते थैथैट करायला लागलेत. सत्ताधारी भाजपचा विचार केला तर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या भाजपने अक्षरशः नागवल्यात, वेठीस धरल्या आणि त्या माध्यमातून सामान्य माणसाच वेठीस धरलं, कारण प्रशासनाच्या माध्यमातून सर्व राज्यकारभार आज भाजप चालवते असा माझा स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे. अशा पद्धतीने महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही अंत्योदयाच्या प्रश्नांकडं यांचं लक्ष नाही आणि ह्यांना घेणं देणं पण नाही. ह्यांना आता लक्ष आहे टक्केवारीत. आपले आपले कसे स्कोर सेटल करता येतील, आपली लोक कशी त्या पदांवर बसवता येतील आणि लोकांना परत कसं नागवलं जाईल आणि पैसे कसे खाण्यात येतील ह्याच्यामध्ये या सर्वांना इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी एवढ्यासाठी केलाय. लोकसभेला आणि विधानसभेला आपण जे जनतेने केलं ते आत्ता करू नका. पक्ष बघून मतदान करू नका, व्यक्ती बघून मतदान करा. मतदान जरूर करा, कारण तो आपला अधिकार आहे. संविधानाने तो दिलेला आपल्याला आपला हक्क आहे. पण ह्यावेळची मोडस ऑपरेंटी ही पक्ष बघून नसेल, ही व्यक्ती बघून असेल. पंचायत समिती, जिल्हा परिषद, कॉर्पोरेशन इथे जी प्रामाणिक लोक उभे राहतील त्यांचा अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर त्यांचं कॅरेक्टर बघा आणि अशाच लोकांना मतदान करा. जर अशी लोक दुर्दैवाने तुमच्याकडं त्या मतदानाच्या त्या लिस्टमध्ये नसतील तर नोटाला मतदान करा. थोडा पॅटर्न बदला, कारण हे सगळे राजकीय पक्ष आहेत ना, हे अत्यंत माजल्यासारखे झालेले आहेत आणि म्हातारीच मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावलाय. अंत्योदय हा कचऱ्याच्या कुंडीत आहे सध्या. ह्यांना काही घेणं देणं नाही सामान्य माणसाची. ह्यांना फक्त स्वतःचे राजकीय स्कोर सेटल करायचे. त्याच्यामुळं माझी परत एकदा सर्वांना विनंती आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ह्यांना खऱ्या अर्थानं आसमान दाखवा आणि पक्षाच्या चिन्हाचा विचार न करता व्यक्तीचा विचार करून मतदान करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.